मालाडचा मार्वे रोड आहे, मार्वे रोड, म्हणजे रात्री 1-1:30च्या आसपास वगैरे वाजला. ऑटोवाला आला, मालाड स्टेशनला घेणार का? तो बोलला हो ठीक आहे चालेल. लेफ्ट साईडला एक बाई उभी आहे आणि हात दाखवते ती. ह्या रस्त्याला रात्री 1-1:30 नंतर कोणताच रिक्षावाला लेडीज भाडं घेत नाही. त्याने गाडी तिच्याकडनं पुढे घेतली, कारण असं म्हटलं जातं की तिकडे ना. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मार्वे रोडची स्टोरी आहे. आपला जो मालाडचा मार्वे रोड आहे, मार्वे रोड, एक तर त्या रोडला खूप आधी एक अशा गोष्टींचा हब म्हटलं जातं की त्या रस्त्यावर एक लग्न झालेली बाई दिसते असं म्हणतात. जो मालवणीचा स्ट्रेट रस्ता गेल्यानंतर जो लेफ्ट मारतो आपण अक्साला, मार्वे बीचला जायला जो अक्सा बीचकडनं जातो, त्या रस्त्यावरती एका लग्न झालेल्या बाईचं भूत दिसतं असं म्हणतात. तर मी एकदा ही गोष्ट अनुभवलेली आहे. म्हणजे कधी मी तिकडे ना एका प्रोडक्शनच्या सेटवरती होतो, म्हणजे एका सिरियलसाठी मी काम करत होतो प्रोडक्शन मॅनेजर म्हणून. तर तिकडनं ना एकदा असं झालं की आम्हाला शूट आटपायला खूप लेट झालं, म्हणजे रात्री 1-1:30च्या आसपास वगैरे वाजला. तिकडनं मला रिटर्न यायला काही ऑप्शन नव्हता आणि चालतही येऊ शकत नव्हतो, कारण खूप आतमध्ये तो हे होतं. तर तेवढ्यात ना तिकडनं एक ऑटोवाला आला. मी म्हटलं की ओके नाईस, काहीतरी आलं आहे ॲटलिस्ट. मी त्याला विचारलं की मालाड स्टेशनला घेणार का? तो बोलला हो ठीक आहे चालेल. तर मी म्हटलं ठीक आहे, कारण मालाड स्टेशनला का? कारण मालाड स्टेशनवरून माझ्या एका मित्राचं घर जवळ होतं, मी त्याकडे राहणार होतो, कारण 1:30-2ला घरी जायला काय ऑप्शन नव्हता म्हणून. सो तो म्हटला की हां ठीक आहे सर. मी बसलो माझ्या गाडीमध्ये, चालवतोय ना तो, गाडी चालवतोय. मला जाणवतोय की हा रस्ता संपत का नाही आहे, कारण तो रस्ता तो लेफ्टला एंटर केल्यावर खूप जवळचा होता. तो जो बुल्लर गार्डनचा जो सेट आहे ना, तो खूप जवळ होता. तिकडनं तो पुढे जातो. म्हटलं रस्ताच संपत नाही आहे. मी काय त्याला विचारलं नाही, म्हटलं चालू. मी आपलं कानात गाणं लावलं, ऐकतोय. एक पॉईंट असा आला ना की मला एक गोष्ट जाणवली की लेफ्ट साईडला एक बाई उभी आहे दिसते, म्हणजे लाईटच्या ह्याच्यामध्ये दिसते, लेफ्ट साईडला एक बाई उभी आहे आणि हात दाखवते ती. त्याने गाडी तिच्याकडनं पुढे घेतली. मी त्याला विचारलं की लिफ्ट घेऊ शकलो असतो, म्हणजे आपण जर काही प्रॉब्लेम होता तर ते बोलले नाही इकडे नाही घेऊ शकत आपण लिफ्ट. त्याने पुढे घेतली गाडी. दुसऱ्यांदा दिसली ती. मला अशी हिंट बसली की काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी त्याला विचारलंच नाही यावेळेला. मी म्हटलं ओके फाईन, हा नाही घेते म्हटलं, नको सांगायला. तिसऱ्यांदा दिसली आणि त्यानंतर रस्त्याचा एक्झिट लागला. आम्ही मेन रोडला आलो तेव्हा तो मला बोलला, एका लग्न झालेल्या बाईला म्हणजे मंडपातून पळवून आणून तिला पुरलेलं तिकडे. हे आपणही बोललोय. हां, तर मंडपातून पळवून आणून तिला तिकडे पुरलेलं आणि आजही त्या बाईचं भूत तिकडे हॉन्ट करताना असं म्हणतं की तिच्या कुटुंबाकडे परत जाण्यासाठी ती तिकडे एका गाडीवाल्याकडे लिफ्ट मागत असते, पण तिला ते कोणच देत नाही, कारण ज्या लोकांनी दिली आहे ते गेलेत किंवा डेड सापडलेत पुढे म्हणा, किंवा गाडीचा ॲक्सिडेंटच झाला आहे म्हणा, अशा गोष्टी घडलेल्या आहेत तिकडे. तर त्याने मला ते सांगितल्यानंतर मी लिटरली 8:30 ते 9 मॅक्स टू मॅक्स, त्यानंतर मी तिकडे कामच नाही केलं आहे. 8:30-9च्या आधी निघायचं, नाहीतर मग थांबायचं रात्रभर सेटवर. पण मी निघालो नाही आहे मग तिकडनं लेट नाईट कधी. तर ती गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त ॲक्च्युली क्रिपी होती. पण म्हणतात ना की आपण जेव्हा बोलायला जातो तेव्हा आपल्याला कित्येक गोष्टी आठवेनाशा होतात किंवा कित्येक गोष्टी फ्लोमधून वेगळ्या निघतात. तर मग ही गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त स्ट्रॉंग होती, कारण ही गोष्ट लॉकडाऊनमधली आहे जी मागच्या, कारण त्या दरम्यान मी तिकडे कामाला होतो आणि माझ्यासाठी ही खूप जास्त क्रिपी होती, मी अनुभवलेली. लास्ट पॉडकास्ट वेळी कसं मी जास्त कोणाला बोललो नव्हतं, त्यामुळे मला काही माहिती नव्हतं काही गोष्टी जोगेश्वरीतल्या.